नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 8 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता काव्याने एक निर्णय घेतलेला आहे. खरं तर हे काव्याचं डोकं नाही आहे, पण काव्याच्या डोक्यात असं भरवलं गेलेलं आहे म्हणून काव्याने एक निर्णय घेतलेला असतो. काव्याने ठरवलेलं असतं की आपण जर पार्थला घटस्फोट म्हणजे पार्थसोबत दिवस घेतला आणि पार्थला जर दिवस दिला तर नक्कीच हे सगळं आपल्या मनासारखं होईल. आणि हीच गोष्ट आपण इकडे नंदिनीला पण करायला लावायची हे तिने ठरवलेलं असतं. कारण तिचे कान रम्याने भरलेले असतात आणि मग काव्याने कसलाही मागचा पुढचा विचार न करता हा निर्णय घेतलेला असतो. आणि मग तिने सर्वांच्या समोर हॉलमध्ये येते आणि नंदिनीला म्हणत असते की नंदिनी ताई, मला असं वाटतंय की मी एक निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे. आपण दोघी जे घडलेलं आहे ते त्या लोकांमुळं घडलेलं आहे, तर आपण दोघींनी आता असा निर्णय घ्यायचा की आपण डिवोर्स घेऊया, या दोघांनाही डिवोर्स देऊया आणि आपण मोकळं होऊया. खरं तर नंदिनीला अजूनही माहिती नाही आहे की काव्या हे सगळं कशासाठी बोलत आहे, काव्याच्या मनात नक्की काय आहे. मान्य आहे, काव्याचं पार्थसोबत जे लग्न झालेलं आहे त्याच्या मागं कारण होतं आणि ती तिच्यावर तशी परिस्थिती आलेली होती म्हणून तो निर्णय तिने घेतलेला होता. पण आत्ता काय आहे, आत्ता नक्की घडतंय काय, हा मोठा प्रश्न आता उभा राहिलेला असतो. परंतु नंदिनीला याबद्दल काहीच माहिती नसतं. नंदिनी मात्र म्हणते की नाही काव्या, मी जीवाला डिवोर्स देणार नाही. तेव्हा मात्र नंदिनीच्या या निर्णयामुळे इकडे काव्याला धक्का बसतो. काव्या म्हणते पण नंदिनी ताई, तू असं का बोलतेस. तेव्हा नंदिनी म्हणते सगळ्या मांडवामध्ये भर मांडवामध्ये जेव्हा कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं तेव्हा जीवा माझ्याबरोबर खंबीरपणे उभा राहिला, माझ्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे. त्याने जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो इतका मोठा आहे की मी त्याला आता डिवोर्स देऊ शकत नाही. हां, पण जर जीवाची इच्छा असेल, जीवाचं म्हणणं असेल की मी त्याला डिवोर्स द्यावा किंवा त्याने मला तसं माझ्यासमोर बोलून दाखवलं तर मात्र मी या गोष्टीचा विचार करेल. हे सगळं आता बोलत असते ती म्हणजे नंदिनी. नंदिनीने हे ठरवलेलं असतं कारण तिच्यावरती जीवाने विश्वास दाखवलेला आहे म्हणून तर नंदिनीचं लग्न होऊ शकलं आहे. त्या मांडवामध्ये जे काही घडलेलं होतं याबद्दल काव्याला काहीच माहिती नव्हतं. काव्याला या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती की तिथं नंदिनीवरती काय वेळ आलेली होती. कारण जी वेळ काव्यावरती आलेली होती त्यापेक्षाही जास्त नंदिनीवरती वाईट वेळ आलेली होती. कारण काव्याला फक्त लग्न करण्यासाठी फोर्स करत होते, पण नंदिनीच्या तर चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जात होते. आणि नंदिनीचा हा निर्णय ऐकून रम्याची मात्र चांगलीच वाट लागलेली असते. खरं तर रम्याचाच डाव इथे उधळला गेलेला असतो. नंदिनीने जीवावरती विश्वास दाखवलेला आहे आणि जर नंदिनीने जीवाला डिवोर्स दिला नाही तर पार्थ आणि रम्या इकडे काव्या यांचा डिवोर्स होऊन काय फायदा आहे, हे सगळं लक्षात आलेलं असतं. तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता काव्या आणि नंदिनी दोघीही घरी आलेले आहेत. त्यांचं आता देशमुखांच्या दोन्ही मुलांसोबत लग्न झालेलं आहे आणि त्यासोबतच हे सगळं घडत आहे. आणि ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र वसुंधरा मात्र तापलेल्या तव्यावरती पोळी कशी भाजून घ्यायची हे मात्र तिच्याकडून पाहायला मिळत आहे. तिच्या डोक्यात हे सगळे चक्र चालू असतात. तिच्या डोक्यात एकच सुरू असतं की काहीही झालं तरीही हे सगळं जे घडत आहे ते इतकं भयानक असतं की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आता नंदिनी आणि जीवा या दोघांनाही सांगितलेलं असतं की तुम्ही दोघांनी काव्या त्याचबरोबर पार्थ यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, ही गोष्ट सांगितलेली असते. आणि हे सगळं वसुंधरा, मंजू आणि रम्या मुद्दाम म्हणून करत असतात कारण त्यांना या सर्व गोष्टींमध्ये जरा जास्तच आनंद भेटत असतो आणि या सगळ्याचा त्रास या नंदिनीला आणि काव्याला भोगायला लागत असतो. कारण यांच्या या वागण्यामुळं त्यांच्या दोघींच्या मनावर काय परिणाम होतोय याचा थोडासाही विचार केला जात नाही आणि इकडे हे सगळं घडत असतं. त्यासोबतच आता जीवा आणि नंदिनी काहीही ऑप्शन नसताना ते काव्याच्या पाया पडत असतात. काव्या मात्र म्हणत असते की नाही ताई, नाही ताई. काव्याला ही गोष्ट सहनच होत नाही. तिच्यासाठी तिची नंदिनी ताई म्हणजे तिचं सर्वस्व होती आणि आज तिच्यावरती जी वेळ आलेली असते
त्यामुळे हे सगळं घडत असतं. या गोष्टीचं काव्याला वाईट वाटत असतं, कारण इकडे रम्या आणि वसुंधरा म्हणालेले असतात की धाकट्या बहिणीला संस्कारांचे धडे गेलेस, आता स्वतः काय करतेस, स्वतः पाळतेस का संस्कार, असं म्हणत त्या दोघीजणी बोललेल्या असतात. त्यामुळं नंदिनीकडे कोणताच ऑप्शन नसतो आणि ती बिचारी सर्वांना नमस्कार करते. हे जे घडत असतं ते मानिनी त्याचबरोबर विक्रम थांबवू शकत नसतात. त्या दोघांनाही वाईट वाटत असतं, कारण अशा पद्धतीनं ही वागेल असा स्वप्नातही विचार त्या दोघांनीही केलेला नव्हता. एवढं सगळं घडत असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी घडताना इकडे वाईट वाटत असतं ते म्हणजे जीवाला आणि नंदिनीला. या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं. त्यांच्या दोघांच्याही लक्षात येत असतं हे इतकं विचित्र पद्धतीनं घडत असतं आणि यामुळंच आता त्रास होऊ लागलेला असतो तो काव्याला इतका धक्का बसलेला असतो. पार्थलाही धक्का बसलेला असतो, कारण नंदिनी त्याची होणारी बायको होती आणि आज ती जीवाची बायको म्हणून त्याच्या पाया पडत आहे. ही गोष्ट मात्र त्याला सहनच होत नसती. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मानिनी मात्र हे सगळं थांबवू शकत असते, परंतु मानिनी पण या वसुंधराच्या समोर हतबल झालेली असते. मानिनी त्याचबरोबर घरातील बाकी सगळ्यांनाही तेवढाच धक्का बसलेला असतो. सगळेजण तेवढाच विचार करत असतात. ते म्हणत असतात की हे सगळं काय आहे, हे अशा पद्धतीनं घडत आहे. या गोष्टीचा त्रास मात्र सगळ्यांना होत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे काव्या मात्र अगदी कावरून गेलेली असते, घाबरून गेलेली असते. तिला कळतच नसतं की करायचं काय. काव्या मात्र ठामपणे सर्वांना तिथे नकार देत असते, स्पष्टपणे सगळ्यांना सांगत असते काही झालं तरी मी कुठलीच गोष्ट सहन करणार नाही, हे काव्या बोलत असते. कारण काव्या पहिल्यापासून तशीच वाढलेली आहे हे सगळ्यांनाच माहिती असतं. नंदिनी मात्र काव्याला समजून घेत असते, कारण तिला मानिनीनं सांगितलेलं असतं की तू या घरची सून आहे, या घरच्या चालीरीती हे सर्व तुला जपावं लागणार आहे. कारण काव्याचं लग्न ज्या मनस्थितीत झालेलं आहे, कारण तिने कधी स्वप्नातही त्या गोष्टीचा विचार केलेला नव्हता. तिने कधी विचारही केला नव्हता की तिला आत्ता लग्न करावं लागेल आणि त्या परिस्थितीमध्ये काव्याला लग्न करावं लागलं. त्यामुळं ती अगदी निराश झालेली आहे. पण नंदिनी या सर्व गोष्टी तुलाच सांभाळून घ्यायच्या आहेत हे सगळं बोललंच जात असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे नंदिनी देवाच्या पुढे हात जोडून उभी असते. नंदिनी म्हणत असते की काहीही झालं तरीही मला हे सगळं सांभाळून घ्यायचं आहे. माझ्यासाठी हे सगळं कठीण आहे हे मला माहिती आहे, तरीही मला या सर्व गोष्टी सांभाळूनच घ्यायच्या आहेत. कारण आत्ता या घरातलं सुख त्याचबरोबर शांतता मला जपली पाहिजे. इकडे आईबाबांना काहीही करून मला यातलं काही कळू द्यायचं नाही. यातल्या सर्व गोष्टी जर आईबाबांना कळल्या तर त्यांनाही खूप वाईट वाटणार आहे. इकडे विक्रमला मात्र दिसत असतं ते म्हणजे विक्रमला कळलेलं असतं की या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत त्या विचित्र पद्धतीनं घडत आहेत. विक्रम म्हणत असतो की माझ्याकडून चुकलेलं आहे, मुलांना मी ओळखायला चुकलेलो आहे. मानिनी तुला माहिती आहे का आज काय परिस्थिती ओढवलेली होती. आजची परिस्थिती इतकी भयानक होती की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण आज मी स्वतः पार्थ आणि जीवा या दोघांना भांडताना पाहिलेलं आहे. कारण माझा पार्थ आणि जीवा एकमेकांच्या जीवावर उठलेले होते, एकमेकांच्या कॉलर पकडून ते होते. ही गोष्ट मी कधीच पाहिलेली नव्हती आजतागायत या घरामध्ये आणि आज मला ती गोष्ट पाहायला मिळाली आहे. या गोष्टीचं विक्रमला वाईट वाटत असतं. तो मानिनीला सांगत असतो. मानिनी म्हणत असते काय सांगताय तुम्ही हे सगळं. तेव्हा तो म्हणत असतो की हो, म्हणूनच मी एक निर्णय घेतलेला आहे. काही झालं तरी मला आता असं वाटत आहे की पार्थ आणि जीवा या दोघांनाही या लग्नबंधनातून आपण मुक्त करूया. त्यांना खूप त्रास होत आहे. त्यांना या सर्व गोष्टींमुळं जो काही त्रास होत आहे या सगळ्या गोष्टींमुळं आपण त्यांना मोकळं करूया. कारण जे घडलेलं आहे ते खूपच भयानक असं आहे. त्यामुळं आपल्याला त्यांना या बंधनातून मोकळं करावं लागणार आहे. कारण हे जे घडत आहे या सगळ्या गोष्टींमुळं एक वाईट परिणाम होत आहेत. तो म्हणजे आपल्या घरातली शांतता, दोन्ही भावांमधली भांडणं वाढत चाललेली आहेत आणि या दोन्ही भावांमध्ये जे काय आता घडत आहे त्याला आपण दोघं जबाबदार आहोत. हे सगळं तो बोलत असतो. आपण जर ह्या लग्नामध्ये आपण जर ठामपणे राहिलो असतो, त्या लोकांच्या विरोधात गेलो असतो तर आज माझ्या मुलांवरती ही वेळ आली नसती, हे बोलत असतो तो म्हणजे विक्रमचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपल्याला शांतपणे ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. इकडे पार्थ त्याचबरोबर नंदिनी या दोघांनाही वाईट तर वाटतच आहे,
परंतु जे घडत आहे तेही इतकं भयानक असं असतं की त्यांच्याही लक्षात येत नसतात गोष्टी कशा पद्धतीने हँडल केल्या पाहिजेत. त्यांना सगळ्यांनाच वाईट वाटत आहे. इकडे नंदिनीला आईचा कॉल आलेला असतो आणि नंदिनीला ती विचारत असते की नक्की काय झालेलं आहे. नंदिनी मात्र म्हणत असते की आई सगळं व्यवस्थित आहे, काळजी करायची काहीही गरज नाही म्हणून ती शारदाला सांगत असते. कारण तिला आठवत असतं या घरामध्ये काय घडलेलं आहे. जर तिने या घरामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या जर सांगण्याचा विचार केला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे नंदिनीला माहिती असतं. म्हणून तर नंदिनी शांत राहिलेली असते आणि नंदिनीला ती विचारत असते की मला एक कळत नाही आहे, मी काव्यालाही कॉल केला होता पण काव्यानेही मला रिप्लाय दिलेला नाही असं तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता विक्रमने धनंजयला कॉल केलेला असतो. तो धनंजयला विचारत असतो की आत्ता एक गोष्ट आपल्याला करावी लागेल. आपल्या मुलांची त्याचबरोबर आपली तिथं जी परिस्थिती आलेली होती त्या परिस्थितीशी आपण लढत होतो हे सगळं मला मान्य आहे, परंतु काही गोष्टी ह्या आपल्याला आता ठरवाव्या लागणार आहेत. धनंजय मला असं वाटतंय की मुलांना या लग्नबंधनातून आपण मोकळं करूया असं तो बोलत असतो. तेव्हा धनंजय म्हणतो पण या सगळ्याचा परिणाम माझ्या मुलींच्या आयुष्यावर होईल, भविष्यावर होईल. माझ्या काव्याशी माझ्या नंदिनीशी कोण लग्न करेल नंतर, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे घडत असतं तेव्हा मात्र इकडे धनंजयने सांगितलेलं असतं की मला वाटतंय की आपल्याला विचार करावा लागणार आहे, एवढं सहजासहजी हे सगळं होऊ शकत नाही असं धनंजयने सांगितलेलं असतं. त्यासाठी नंदिनी आणि काव्या यांचाही विचार आपण घेऊया. तर इकडे रम्या त्याचबरोबर वसुंधरा ह्या सगळ्याजणी एकत्र आलेल्या आहेत आणि या सगळ्यांनी एक प्लॅन केलेला आहे. रम्या म्हणत आहे की माझ्याकडे खूप भारी प्लॅन आहे आणि रम्याच्या प्लॅननुसार तिने ठरवलेलं आहे की आता एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे ही जी नंदिनी आहे ती सगळं शांतपणे करत आहे ना, तर आपण आता इथे ट्रिगर करायचं आहे ते काव्याला. आपण काव्याला भडकवायचं आहे हे सगळं तिनं ठरवलेलं असतं. आणि त्यासोबतच तिने म्हणते की काहीही झालं तरीही काव्याच्या बाबतीत आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. काव्याला भडकून देऊया कारण नंदिनी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. नंदिनीला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे की आपण जे करतोय ते योग्यच आहे, पण नंदिनीला मात्र ही गोष्ट लक्षात येत नाही. त्यामुळं आपल्याला या पद्धतीनं गोष्टी कराव्या लागणार आहेत. नंदिनीला आपण याच्यामध्ये अडकू न देता काव्याला हे करायचं आणि नंदिनीचा काटा काढायचा. इकडे काव्या आता गेस्ट रूममध्ये झोपलेली आहे आणि ती रडत असते. त्यावेळेस जीवा तिथून जात असतो, तो पाहतो काव्या खूप रडत असते आणि काव्याने जाऊन जाब विचारलेला असतो. तो म्हणजे काव्याने जाऊन नंदिनीला जाब विचारत असते की तू माझ्या पाया का पडलेली आहे, तू माझ्याशी असं का केलंस, ताई सांग ना, तू माझ्यापेक्षा मोठीच ना. काव्याला खरं तर वाईट वाटत असतं नंदिनीने तिच्या पाया पडलेली आहे ही गोष्ट काव्याला आवडलेली नसते, म्हणून काव्या तिला विचारत असते. पण काव्याचं विचारणं मात्र अग्रेसिव्ह झालेलं असतं. तिचा स्वभाव आहे, मान्य आहे अग्रेसिव्ह, पण ती प्रत्येक वेळेस नंदिनीला पाण्यात बघत आहे, नंदिनीशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहे, चुकीच्या पद्धतीनं बोलत आहे. ती विचार करत नाही आहे की आपल्या ताईला आपण दुखावतोय. नंदिनी तिला म्हणत आहे की मी आहे ना तुझ्यासोबत, मी करेल मॅनेज, असं नंदिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु इकडे काव्याचं मात्र अतिच चाललेलं आहे. तिचा अगस्ताळीपणा काही कमी होतच नाही. त्यानंतर आता पुढे पाहायला मिळणार आहे की काव्याने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही आता आपण डिवोर्स घ्यायचा आहे, कारण रम्याने काव्याची भेट घेतलेली आहे आणि रम्या ही काव्याला म्हणालेली आहे की तू जर पार्थला डिवोर्स दिलास तरच तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी होतील. तू पार्थला डिवोर्स दे आणि बघ सगळं तुझ्या मनाप्रमाणे झालेलं असेल असं तिनं म्हणालेली असते. आणि पार्थला डिवोर्स देण्यासाठी तिला सांगत असते, म्हणजे तिच्या फायद्याची गोष्ट होणार असते. जर काव्याने पार्थला डिवोर्स दिला तर पार्थ हा तिच्या बाजूने असणार असतो. ही गोष्ट रम्याच्या फायद्याची होणार असते, कारण तिला पार्थ हवा असतो. तिने स्वतःहूनच मूर्खपणा केलेला होता. तिच्या हातात तर संधी होती, परंतु तिनं ती संधी गमावलेली असते. तिनं स्वतःहून नकार दिला, तिनं स्वतःहून लग्न मंडपातून गायब झालेली असते आणि म्हणूनच हे सगळं झालेलं असतं.
परंतु तिच्या ही गोष्ट लक्षात आलेली नसते की आता जे काही झालेलं आहे ते आपल्या स्वतःमुळे झालेलं आहे. त्या गोष्टी आपण स्वतः मान्य केल्या पाहिजेत, आपल्या चुका आपण मान्य केल्या पाहिजेत. परंतु इकडे रम्याला मात्र आता ते नको असतं. तिला जे पारच्या आयुष्यातलं सुख असतं ते हवं असतं आणि त्यासाठी तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात. आता काव्याला तिनं सांगितलेलं आहे. काव्या नंदिनीकडे येते आणि नंदिनीला विचारते की ताई, आपण आता ह्या सगळ्यातून डिवोर्स घेऊया आणि आपण मोकळं होऊया. एकदा का आपण डिवोर्स घेतला तर गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होतील, त्यामुळं आपण आपलं आयुष्य जगायला रिकामे होऊ, असं तिने ठरवलेलं असतं. खरं तर हाच विचार विक्रमच्याही मनात आलेला असतो. परंतु नंदिनी म्हणते की नाही, तू चुकतेस काव्या, कारण तुला माहिती आहे का, ज्या वेळेस भर मंडपामध्ये कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हतं तेव्हा जीवाने माझ्या डोक्यावरती हात ठेवून विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि जीवाने माझ्याशी नातं बांधलेलं आहे. त्याने माझा विचार केलेला आहे, कारण काहीही झालं तरी जीवाने माझ्यावरती तो विश्वास दाखवलेला आहे. जेव्हा मला जीवा सांगेल की मी त्याला हे लग्न नको आहे, त्याला डिवोर्स हवा आहे, तेव्हा मी त्याला डिवोर्स द्यायला तयार आहे. नंदिनीचा हा निर्णय ऐकून खरं तर काव्याला धक्का बसलेला असतो आणि पाठीमागे जीवा सर्वजण असतात, सर्वजण पाहत असतात. सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का असतो. सगळेजण पाहू लागलेले असतात, कारण जे घडलेलं असतं ते खूपच भयानक असं असतं आणि त्यामुळंच सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आता नंदिनीचा हा निर्णय ऐकून जीवा नक्की काय निर्णय घेणार आहे, कारण नंदिनीने तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर जीवाला डिवोर्स हवा असेल तर मी डिवोर्स द्यायला तयार आहे. त्यासोबतच या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे आता काव्याने स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं. परंतु रम्याचा डाव मात्र इथं उधळला गेलेला असतो. रम्याला कळायचं बंद झालेलं असतं. रम्याने तर सांगितलेलं असतं की हिचा डिवोर्स झाला तर आपल्या फायद्याचं ठरेल, तिला आपण ट्रिगर करूया. पण रम्या मात्र इथे तोंडावरती पडलेली असते. रम्याला कळायचं बंद झालेलं असतं. या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं घडलेल्या असतात आणि रम्या मात्र आता शांतच होते, कारण तिने जरी काव्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला असला तरी काव्या आणि नंदिनी कधीच वेगळ्या होऊ शकत नाहीत. नंदिनी तिच्या निर्णयामुळे सर्वांचं मन जिंकत जात आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.